चंद्रपूर शहरवासीयांना शुद्ध आणि मुबलक पेयजल मिळण्याच्या उद्देशाने शहरात अमृत योजना महानगरपालिकेद्वारे राबविण्यात येत आहे। परंतु या योजनेच्या पाईपलाईन टाकण्याच्या कामात कंत्राटदाराकडून चुकीचे नियोजन आणि सावळा गोंधळ सुरू आहे। याचा शहरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। शहरात चुकीच्या पद्धतीने टाकण्यात येणाऱ्या पाईपलाईनच्या कामाची चौकशी करण्याची मागणी माजी नगरसेवक सुरेश पचारे यांनी केली आहे। अन्यथा नागरिकांसह रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला। शास्त्रीनगर प्रभाग क्रमांक 2 मध्ये पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे अमृत योजनेचं, आणि त्यांनी अमृत योजनेचं काम करत असताना जे चुकीच्या पद्धतीनं मार्गक्रमण केलेलं आहे, मुख्य रस्त्यानं पाईपलाईन नेण्याच्या ऐवजी त्यांनी रहिवासी वस्तीमधून जे लोकसंख्या ज्या ठिकाणी जास्त आहे, छोटे रस्ते आहे, त्या छोट्या रस्त्यातून मधातून रस्ता खोदून त्यांनी पाईपलाईन DRC रोडपर्यंत पोहोचवलेली आहे, मेन लाईन। त्याच्यामुळं काय झालं का रस्ता मधातून खोदल्यामुळं पूर्ण 10 फूट खोदल्यामुळं रस्त्याची पूर्ण नासाडी झाली। त्या ठिकाणी डांबर रोड होता, पूर्ण खोदून फेकण्यात आलं। त्याच्यामुळं आज त्या ठिकाणी रस्ता चालण्यास नाही, फक्त त्या ठिकाणी गड्डे आणि दलदल एवढं राहिलेलं आहे। आज टू व्हीलर सुद्धा त्या ठिकाणी जाऊन नाही राहिलेली आहे। आमची अधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला विनंती आहे का त्यांनी त्वरित त्याच्यावर काहीतरी उपाययोजना करावी। तिथे कॉन्क्रीट रोड करावा, डांबर रोड तर होताच ऑलरेडी, पण कॉन्क्रीट रोड करून नागरिकांना दिलासा द्यावा। जर आपण या ठिकाणी जर रोडचं करू शकले नाही, आम्ही समोरचं काम होऊ देणार नाही। जोपर्यंत ते रोडचं काम लोकांना चालण्यापुरतं आपण बनवणार नाही, तोपर्यंत आम्ही पुढचं काम करू देणार नाही। आणि आपण करण्यास अधिकाऱ्यांना पाठवाल तर आम्ही काय समोरचं आंदोलन घेऊ। 8 दिवसाच्या आत आम्हाला तिथे काही ना काही करून पाहिजे आणि नळाची लाईन व्यवस्थित करून पाहिजे, एवढीच आमची विनंती आहे। आणि जर नाही करू दिलं तर समोरचा टप्पा आम्ही घेणारच।